इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 15 नंबरची गाथा बघत होतो आपण. काय सांगितलं होतं सांगा काल? त्याचं काय? भावस मी कुठं काय असं सांगितलं, दुसरं प्रवचन ऐकलं. भावस नथिनासो नथी अभावस चेव उपादो गुणपज्जये सुभावा उपादवये पकुवंती. ह्याच्यात सांगितलं होतं की सतचा नाश होत नाही आणि असतचा उत्पाद होत नाही असं घ्या. तर भाव म्हणजे द्रव्य हे गुणपर्यायांमध्ये उत्पादव्यय करतात. म्हणजे द्रव्यामध्ये उत्पादव्यय होतो की नाही? तर होतो. म्हणजे पण नवीन द्रव्याचा उत्पाद आणि असलेल्या द्रव्याचा नाश होत नाही. मग ते उत्पादव्यय करतं द्रव्य म्हणजे काय करतं? फक्त सांगितलं त्याच्या पर्यायांमध्ये परिणमन चालू आहे, त्या पर्यायाबरोबर त्या द्रव्याचं सुद्धा परिणमन झालं. मग जे जे द्रव्य सर्वथा परिणमन रहित असतं, सर्वथा नित्य असतं, तर अशा द्रव्याचं अस्तित्व राहू शकत नाही. कारण जे परिणमनशील आहे तेच सत आहे असं सांगितलं गेलं. कारण उत्पादव्यय द्रव्य युक्तम सत असं सूत्र केलं गेलं ना. मग तसंच नित्य एकांतवादीचा पक्षसुद्धा खंडित केला जातो का? सर्वथा अनित्याचं पण खंडन झालं आणि सर्वथा नित्याचं पण खंडन झालं. कसं काय? जे परिणमन रहित असतं ते टिकणार नाही आणि जे सर्वथा क्षणिक आहे ते सुद्धा टिकणार नाही. म्हणून सांगतायत की द्रव्याचं स्वरूप कसं आहे तर शाश्वत आहे आणि त्यामध्ये उत्पादव्यय हे स्वभाव असल्यामुळं ते पर्यायामध्ये उत्पादव्यय दिसून येतो. म्हणजे उत्पादव्यय करत असताना सुद्धा द्रव्य ध्रुव आहे, स्थिर आहे, नित्य आहे. म्हणून दृष्टी समजायला पाहिजे जेव्हा आपण त्या द्रव्याकडे पाहतोय, तर कोणत्या दृष्टीने द्रव्य नित्य आहे आणि कोणत्या दृष्टीने अनित्य आहे. अभेदवृत्तीचा विषय नित्य आहे का अनित्य आहे? रुपाली, अभेदवृत्तीचा विषय नित्य आहे का अनित्य आहे? रोहिणी काकी, नित्य आहे. जर तो विषय अनित्य झाला तर अनुभव करण्यासाठी, आनंद भोगण्यासाठी कोणाला आश्रय घेणार? म्हणून जो नित्य आहे त्याच्याच आश्रयाने नित्य आनंदाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून अभेदवृत्तीचा विषय नित्य आहे. अभेदोपचाराचा विषय पर्यायाकडून द्रव्याचं कथन केलं, त्यामुळं अभेदोपचाराचा विषय अनित्य आहे. भेदोपचाराचा विषय नित्य आहे का अनित्य आहे? आता 7 नंबर चार्ट माहिती की सगळ्यांना, त्यामुळे त्यात काय आहे ते एकदा डोळ्यासमोर आलं की भेदोपचारामध्ये काय येतं? नित्य गुण. भेदोपचाराचा विषय गुण आहे, गुणभेद आहेत ना. मग अनंत गुण जरी घेतले तरी भेद रूपाने घेतल्यामुळं भेदोपचार हा विषय नित्य आहे. द्रव्यार्थिक म्हणला ना, गुण आहेत ते. अध्यात्माचा तो पण द्रव्यार्थिक नाही आहे, त्यामुळं तो नित्य विषयाला दाखवतो. आणि भेदवृत्तीचा विषय कसा आहे हो? भेदवृत्तीचा विषय पर्याय, अनित्य पर्याय आहे, त्यामुळे ती क्षणिक आहे, नष्ट होणारी आहे, म्हणून त्याला अनित्य म्हणलं. मग हे सगळं समजून काय फायदा? मला नित्याचा आश्रय घेतला तरच
शांती आहे, सुख आहे. आणि मी नित्य कोणाचा आश्रय घेतोय? नित्य अनित्याचा आश्रय घेतोय. त्यामुळं मला आजपर्यंत अनंत काळ गेला तरी सुखाची किंवा शाश्वत दशेची सुद्धा प्राप्ती झाली नाही. म्हणून ज्याला खरं सुख प्राप्त करायचं आहे, ज्याला आता त्या पर्यायाहून पार व्हायचं आहे, तर त्यांनी पर्यायीचा आश्रय करावा, जो स्वभाव आहे, जो नित्य आहे. तर काल बघितलं होतं आपण नित्य पक्षाचं कसं खंडन झालं आणि अनित्य पक्षामध्ये कसे दोष येतात हे सगळं सांगितलं होतं. अनित्य पर्याय दृष्टीने द्रव्य अनित्य आहे आणि द्रव्य दृष्टीने नित्य आहे. मग पर्यायाकडे पाहायचं का द्रव्याकडे पाहायचं? म्हणजे सांगतायत की पर्याय तर परिणमनशील आहे. मग तुम्हाला पर्यायातूनच द्रव्याची ओळख होतीये. बिना पर्यायाचं द्रव्य दिसत नाही, बरोबर? कुठलंही द्रव्य असू दे. मामा द्रव्य कसं ओळखायचं? इथं द्रव्य आहे, कुठलं द्रव्य आहे? त्याच्या पर्यायामध्येच अभिव्यक्ती होत असते. म्हणून सांगितलं की पर्यायाकडून द्रव्याची ओळख असते. म्हणून म्हणलं होतं काय, ऊर्ध्वता विशेषावरून ऊर्ध्वता सामान्याचा परिचय होतो. जसं इथं जीव आहे, माझ्या ठिकाणी जीव आहे, कशावरून हो? दाखवा जीव आहे. तर मनुष्य ही पर्याय आहे. किंवा जाणणं हे कार्य चालू आहे म्हणजे पर्याय आहे. मग ज्या अर्थी इथं पर्याय दिसून येते त्या अर्थी तिथं जीव आहे. कुठलं ज्ञान म्हणायचं ह्याला? अनुमान ज्ञान म्हणायचं. म्हणजे इथे जीव आहे, जाणण्याची क्रिया दिसत असल्यामुळे, मनुष्यादी पर्याय दिसत असल्यामुळे, असं वगैरे त्याच्यामध्ये आपण हेतूच्याद्वारे सिद्धी करू शकतो. म्हणून नित्य स्वभाव आहे, त्याची सिद्धी करायची आहे. तो सत आहे, त्याचा आश्रय घ्यायचा आहे. तर आपल्याला अशा सत स्वभावामध्ये नित्य राहता येतं. त्याच्यासाठी दृष्टांत बघत होतो. झाली होती दृष्टांताचं पण वर्णन, पण वर्णिजींनी थोडंसं चांगला खुलासा केला, ते वाचून. गाथेमध्ये त्यांनी घेतलं होतं ना, टीकेमध्ये गोरसाचं उदाहरण घेतलं होतं. गाय का दूध ले लो, उसे क्या बोलते हैं? गोरस. दूध का दही बन गया तो भी वह गोरस ही तो रहा. अर्थात दूध का दही बन गया तो कहीं गोरस मिट नहीं गया. यानी दूध मिट गया, उसके मायने यह नहीं कि गोरस मिट गया. दूध नष्ट झालं का नाही? झालं. पण पर्याय नष्ट झाली, द्रव्य नाही. म्हणून त्याच दुधाचं दही झालं, त्यातलं दूध संपलं पण गोरस संपला नाही. दही बन गया तो इसके मायने यह नहीं कि वह और कुछ बन गया, गोरस न रहा, असं तर नाही. किंतु अन्य कुछ बन गया, ऐसा नहीं है. और उन दोनों अवस्थाओं में गोरस पने का द्रव्य है, ऐसी ही हमारी बात है. जसं त्या गोरसाचं उदाहरण दिलं तसंच आपल्या द्रव्यावर पण असंच घडतं. लोग क्यों घबरा जाते कि उनको द्रव्य दृष्टि से अपने सहज सत्व का परिचय नहीं है. भय का वाटतं? ज्याला स्वभावाचा परिचय नाही त्याला भय वाटतं. काय म्हणले मामा? भीती वाटते का? तुम्हाला भीती वाटते का? ऐकू आलं? काय तुम्हाला भय आहे का कशाचं? जवळ बसायचंय का? जवळ बसायचंय का? प्रश्न विचारा त्यांना. त्यांनी प्रश्न विचारला, तुम्हाला भीती वाटते का? भीती नाही वाटत. इहलोक भय, परलोक भय, वेदना भय, आकस्मिक भय, 7 प्रकारचे भय आहेत आपल्याजवळ. जो मिथ्यादृष्टी आहे त्याच्याजवळ निरंतर आहे. सम्यक दृष्टी जीवाला जेव्हा स्वभावाचा आश्रय घेतो त्यावेळेस हे सगळे भय नष्ट झाले. मग सांगता तिथं की ज्यांनी द्रव्यदृष्टीने आपलं सहज स्वरूप जाणलं नाही त्यांना भीती असते. हाय मैं मिट गया, यह मिट गया, यह मोह की दुनिया, यह कितनी विडंबना है, उसमें कितनी आपत्तियाँ भरी है. रंच भी मोह इस जीव को बर्बाद करने वाला है. कशा कशा गोष्टीचा कशा कशा प्रकाराने मोह करतो आपण. कसा? साध्या साध्या गोष्टी असतात जिथं गरज नाही आहे तरी सुद्धा आपला मोह असतो, अटॅच असतो.
मग त्याचं फळ आपल्यालाच भोगावं लागणार आहे. जसं म्हटलं, यात्रेला गेलो, यात्रा म्हणजे समजा आपल्या गावाच्या जवळपासच दहीगावला गेला समजा, आणि एक दिवस तुम्हाला तिथं मुक्काम करायचा होता समजा. मग एक रूम मिळाली होती तुम्हाला आणि ती फार चांगली वाटली राहायला करायला. मग पुढच्या वेळेस परत गेला, तुम्हाला काय पाहिजे हो? तीच रूम पाहिजे. गाव हां, म्हणजे जी गोष्ट आपली नाही आहे, ज्याच्याविषयी किती लगेच अटॅचमेंट होती आणि पुन्हा पुन्हा सहज मोह जोडतो. म्हणजे तिथून येताना तर सगळं सोडून येणार आहे तिथंच, पण तरीसुद्धा तीच रूम पाहिजे, तेच बेड पाहिजे, तेच सगळे वर्कर्स पाहिजेत म्हणा, अशी आपली डिमांड. म्हणजे कुठं कुठं आपण मोह जोडतो. मग असं अनेक गोष्टींमध्ये, जसं अनेकांना जेवायला हेच ताट पाहिजे, झोपायला हेच बेड पाहिजे, हीच रूम पाहिजे, हेच ड्रेस पाहिजे. कितीतरी ठिकाणी असा मोह जोडलेला असतो, जो नियमाने आपल्याला दुःख देणारा ठरतो. किती विडंबना आहे. कोई कहे की हमको दुनिया में किसी से मोह नहीं रहा. म्हणा बघू. हमें दुनिया में किसी से मोह नहीं रहा, असं मी म्हणायला लागले. तुम्ही म्हणा. कोण म्हणतंय? एक जण मी म्हणा ना. ओ म्यूट आहे तुम्ही रोहिणी काकी, म्यूट आहे, म्यूट. काय म्हणताय? भाव तर करूया. भाव करताय अजून, नुसतं भावापर्यंतच थांबलोय आपण. पुढं कधी सरकायचं? क्रियेत पण यायला नको का? मग काल आम्ही तेच वाचलं ना, संध्याकाळी ती कथा घेतली होती यांची, भद्रविवर्धन कुमारांची, भरताचे 923 मुलं. तर त्यांच्या कथेमध्ये तेवढं एक वाक्य असं झालं होतं. त्यांनी सांगितलं ते जन्मल्यापासून 8 वर्ष बोलले नाहीत ते मुलं, आणि त्याच्या पूर्व पर्यायामध्ये तर बोललेच नव्हते. म्हणजे निगोदावस्थेपासून निघाले ते द्विंद्रिय झाले, तिथं पण बोलले नाहीत, आणि आता मनुष्य झाल्यावर सुद्धा योग्यता असताना, पात्रता असताना सुद्धा बोलले नाहीत. मग 8 वर्षापर्यंत मौन होते. मग जेव्हा त्यांना भगवंतांच्या समोर गेले तर इतका भावविभोर झाले, इतके प्रसन्न झाले, आनंदी झाले, भगवंतांचा उपदेश ऐकला, वैराग्य झालं. बस आम्हाला फर्स्ट टाइम बोलले. काय बोलले हो? काय वर्ड्स होते सांगा कालचे? दीक्षा देणे. हे प्रभो आम्हाला जैनेश्वरी दीक्षा देऊन उपकृत करा. हेच त्यांचे पहिले वर्ड्स होते आयुष्यातले किंवा अनादीपासूनचे. आपले काय काय असतात, आपण आपले शेवटचे शब्द सुद्धा नसतात ते. म्हणजे ॲटलिस्ट हे तरी संस्कार करा की ही पर्याय सोडण्यापूर्वी आपल्याला दीक्षा घ्यायचं आहे. मामा, मला माझं समाधी मरण साधायचं आहे. जागृत अवस्थेमध्ये आत्मकल्याण करत, आत्म्याचा अनुभव करतच मला ही पर्याय सोडायची आहे. एवढे संस्कार करायला चालतं आपल्याला. मी दीक्षा घेणार, मुनी होणार, आनंदात राहणार, प्रसन्न राहणार आहे. प्रसन्न, त्यामुळं मला त्याच्यामध्ये कोणाची बाधा नाही. मग हे सगळं चिंतन व्हायला पाहिजे आपल्याला. तर म्हणून सांगतायत की ह्याच्यासाठी सांगितलं मी की त्या लहान बालकांनी पहिले वर्ड्स बोलले तर हेच बोलले की मला दीक्षा द्या. आणि ते सगळे आई वडील, बाजूला उभारलेले सगळे प्रजाजन इतके आतुर झाले होते. हे काय बोलणार, काय बोलणार, आम्हाला मम्मी पप्पा म्हणणार का, मग आम्हाला काहीतरी कुरवाळणार, बोलणार, काय करतील असं त्यांना उत्कंठा सगळ्यांना. पण त्यांच्याकडं पाहण्याची, त्यांच्याशी बोलण्याची सुद्धा त्यांना इच्छा नव्हती. आणि म्हणजे म्हणायचे मोही झाले नाहीत किंचित सुद्धा, कारण त्यांना जातीस्मरण झालं होतं. पूर्वभवात आपण किती दुःख भोगलंय, आपल्याला होत नाही म्हणून अजून आपण घरात बसलोय, म्हणून अजून मोहात बसलोय. मामा, जर तुम्हाला समजलं मागच्या भावात तुम्ही कुठं होता, काय काय भोगलंय, तर तुम्ही काय कराल? काय कराल आत्ता? रोहिणी काकी, काय करणार हो? लवकर जीवनात म्हणजे जीवन मरणाच्या चक्रातून सुटका होते याचाच प्रयत्न करेन. म्हणजे मागच्या भावात जर मी अनंत दुःख भोगलंय, जर समजा मी पूर्वी नारकी होतो, या पंचम काळात जन्मलोय म्हणजे पूर्वी पापीच होतो. काय लय आपण पुण्यवान होतो म्हणून इथं जन्मलोय असं नाही आहे.
पापी जीवच, मिथ्यादृष्टी जीवच जन्मलाय पंचम काळामध्ये. त्यामुळं केलंय काहीतरी पूर्वी पाप, तर त्याचं स्मरण मला झालं तर आत्ता वैराग्य होणारच, 100% होणार. मग उलटा अशी व्यवस्था असायला पाहिजे होती की नाही हो? सगळ्यांना असं छूमंतर केलं की सगळ्याला वैराग्य व्हायला पाहिजे, सगळ्याला जातीस्मरण व्हायला पाहिजे. जाऊ दे, त्या जातीस्मरणाने तरी ॲटलिस्ट लगेच तुम्हाला बोध होईल, म्हणजे विरक्ती होईल. या घरात, या परिवारात, या संयोगात, या शरीरात मला राहायचं नाही. आणि करणार की सगळं करणार, तरी विरक्ती झाली तरी सुद्धा, पण ॲटलिस्ट हे तीव्र संस्कार तरी झाले असते. काय म्हणते दीपाली भाभी? समजा तुम्हाला कोणीतरी अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर दिली की तुम्ही मागचं पुढचं जाणू शकता, काय करणार हो? तथास्तु म्हणलं कोणतरी येऊन तुम्हाला. असं झालं असतं तर ते 6 महिन्यात 608 दिवस जातात मोक्षाला. मग ते सगळं ते सगळ्यांचं चुकलं असतं. सगळ्यांना ते झालं असतं की कधी सुटतोय आणि मोक्षाला जातोय. म्हणजे तिथं पण आकुलताच केली असती जर कळालं असतं तर. आणि जर म्हणजे काय म्हणायचंय, कोणी जीव जो आत्मध्यानी आहे तो ह्याचा विचार करत नाही, काय होईल ते होईल, पुढची पर्याय कधी मोक्ष होणार ही सुद्धा विचारण्याची त्या मुनींना इच्छा नाही आहे किंवा त्याची आकुलता नाही आहे. कारण मला तिथं जाऊन काय करायचं आहे, जे तिथं करणार ते मी इथं करतोय. म्हणजे तिथं आनंदच भोगणार आहे ना, तर इथं मी आनंद भोगतोय, तेच मोक्ष सुख मी इथं फील करतोय. मग मला कुठं जायची इच्छा नाहीच. त्यामुळं त्यांना कोणी भविष्य सांगायला आलं तरी सुद्धा ते ऐकायला जात नाहीत, भूतकाळ सुद्धा ऐकणार नाहीत. म्हणून आपल्याला सुद्धा तशी निरीह वृत्ती पाहिजे. आपल्याला कोणी एकतर सांगणारं नको आणि मिळालं तरी सुद्धा ऐकण्याचे भाव नकोत. ह्याच्याने सुद्धा मोहाची वृद्धी होते. कोई कहे कि हमको दुनिया में किसी से मोह नहीं रहा, सिर्फ एक बच्चे से या एक अपनी स्त्री से थोड़ा सा मोह बाकी है. सुटणार का नाही सांगा हो? एवढंच आहे, लय नाही. मामा, कोणाशी मोह आहे घरात? असंच काल मी एकांना विचारलं बरं का. एक पेशंट होते, स्त्री आहेत आणि त्यांना कॅन्सरच्या वेदना आहेत, का शरीरात काहीतरी पॅरालिसिस अटॅक आलं होतं, त्याच्या वेदना आहेत. आणि त्यांना मी विचारलं की म्हणलं घरात कोण चांगलं नसतं, कोण वाईट नसतं, सगळ्यांना जीव पाहण्याची दृष्टी ठेवा, सांगा म्हणलं कोण चांगलं आहे घरात. लगेच स्त्री म्हणाली ती आमचे हे खूप चांगले आहेत. काय करायचं आता मामा? कोण चांगलं आहे घरात? तुमच्या घरात कोण चांगलं आहे? मामा विचार करून सांगणार आहेत. मामींकडे बघते. कोण चांगलं आहे रेश्मा काकी? तुमच्या घरात कोण चांगलं आहे? मग मी त्यांना म्हणलं की नवरा चांगला आहे म्हणताय, म्हणजेच काय झालं हो अर्थ? बाकीचे सगळे वाईट आहेत. मी कुठं असं म्हणले म्हणाल्या त्या लगेच. म्हटलं चांगलं आहे का म्हणला? मग एकाला चांगलं आहे म्हणल्यावर दृष्टी काय झाली हो? लगेच दुसऱ्याकडं तसे नाही आहेत असा अर्थ झाला ना तो. म्हणून सांगतायत की भेद नको, कोणाला चांगलं म्हणायचं नाही, कोणाला वाईट म्हणायचं नाही. जिथं मोह आहे तिथं असा भेदभाव असतो. सिर्फ एक बच्चे से या अपनी एक स्त्री से मोह है, बाकी अनंत जीवों के प्रति हमारा मोह खतम हो गया है. किती मोठे पुरुषार्थी आम्ही, असं सांगायला लागलेत वर्णीजी. काय म्हणजे आम्हाला बाकीच्या कशाचा मोह नाही आहे, फक्त एक मुलगा एकुलता एक आहे आणि बायको, बाकी कोणाच्या विषयी काय मोह नाही. असं म्हटलं तर सांगा तो मनुष्य कधी सुटणार? त्या एकाच्याच निमित्तात सगळा संसार फिरणार, सगळे 5 परावर्तनामध्ये तो जाणार. तेवढ्या एका, ते म्हणतात ना आम्हा चमरी गाईचा तो केस अडकलेला असतो, तिच्या अंगावर फक्त केसच केस असतात, खूप खूप केस असतात ती गाय. आणि ती पळत असताना शिकारी मागं लागला तर पळताना तिचा एक केस त्या कुंपणात अडकला. आता ती मागून शिकारी येतोय, काय करायचं? ती म्हणली इथून पळाले तर केस तुटेल, म्हणून ती पळाली नाही, तिथंच थांबली. काय झालं? केस तुटला का नाही?
ते मधाच्या थेंबासाठी माणूस हां तसंच की केस तुटू दिला नाही पण जीव गेला तर चालतंय असं. तुमचे किती केस तुटले तो किती केस सांभाळतायत ते सांगा. जाऊ दे सगळं केस सांभाळायलाच चाललेत आपल्या कार्य. म्हणून सांगतायत की मोह कुठल्याही गोष्टीचा कितीही असू देत नियमाने दुःख देणारा आहे. म्हणून सांगतायत उत्पन्न होणाऱ्या पर्यायामध्ये कुठल्याही गोष्टीचा मला मोह न हो ही भावना करा. काय म्हणले? जी पुढची उत्पन्न होणारी पर्याय आहे त्याला मला त्या पर्यायामध्ये मला मोह वाढवायचा नाहीच. इतकी आपली तीव्र भावना करा. जे आहे ते पूर्वीचंच इतकं आहे त्याच्या निमित्तात आपल्याला अनंत दुःख आहे म्हणून हे मला आता ह्याच्या पुढं वाढवायचं नाहीच. बाकी अनंत जीवों के प्रति हमारा मोह खत्म हो गया है. सो देखो बहुत सम्यक्त्व तो मेरे पैदा हो गया है क्योंकि अन्य किसी जीव में हमको ममता नहीं है. समजते का काय सांगायचं आहे? मला भरपूर सम्यक्त्व झालंय, थोडंसं मिथ्यात्व आहे. काय हो? त्या स्त्रीबद्दल त्या मुलाबद्दल थोडंसं मोह आहे. बाकी 99% सम्यक्त्व तो पैदा हो गया है. सिर्फ 1% सम्यक्त्व होना बाकी रह गया है क्योंकि हमें सिर्फ एक स्त्री भर का मोह रह गया है. तो बोलो उसका कथन कैसा है? मिथ्यात्व सहित ही है यह बता रहे हैं. हाँ तो उसका कहना यह मिथ्यात्व है. अरे एक भी प्राणी में ममता है तो वहाँ सारा मोक्ष मार्ग ढक गया. एकाच विषयी सांगा कोणाला असं झालं होतं? एकाच्याच विषयी मोह झाला त्याच्या निमित्तात अनेक भव फिरावे लागले किंवा अनेक दुःख सहन करावं लागलं. असं कोण होतं पुराणात? एकाच जीवाच्या विषयी मोह झाला. सांगा की कोण? हां सुकौशल मुनी, त्यांची माता. अजून बरोबर लय उदाहरण आहेत. सगळीच उदाहरण आहेत म्हणलं तरी चालतंय. हां लक्ष्मणाचं पण बरोबर आहे. रामाच्या मागं त्याचा जीव अडकलेला त्यामुळं त्याचं परिवर्तन. अजून त्या रामायणातले सगळे एव्हरी कॅरेक्टर तुम्ही घेतला तरी सुद्धा त्यांच्याबरोबर हेच लागतंय. रावणाचं काय झालं? अनेक भवापासून सीतेच्या मागं होता तो, पण अनेक भवात त्याला रामालाच ती मिळाली आणि ती रामाला मिळावी म्हणून अनेक भवात लक्ष्मणमध्ये पडला. असं झालंय. आणि मग त्या सगळ्या पर्यायात फिरून येऊन परत आता या भवामध्ये पुढच्या भवात पण एकत्र भेटणार आहेत. राम गेले मोक्षाला पण रावण भेटणार, रावणाच्या बरोबर सीता त्याची गणधर होऊन भेटणार. म्हणजे एखाद्याच्या मध्ये जीव अडकवलात ना तर असं अनेक भवापर्यंत फिरावं लागणार त्याच्या माग. अजून उदाहरण रावण आता नरकामध्ये आहे ना? बरोबर. मग त्यांना संबोधन करायला सीता जातात का लक्ष्मणला जातात? सीता दोघांना संबोधन करायला गेली. सीतेचा जीव आता प्रतींद्र आहे. स्त्रीपर्याचा छेद केला आणि ती संबोधन करायला म्हणून गेली. दोघांच्या विषयी पण अनुराग म्हणजे त्या दोन्ही जीवांचं कल्याण व्हावं ही भावना. सम्यक दृष्टी जीवाला असं नाही भेद वाटत की तो शत्रू आहे ना त्याला असंच शिक्षा मिळायला पाहिजे. काय तुम्ही काय विचार केला हो? बरं झालं रावण नरकात गेला. हां असं म्हटलं तर त्या सीतेपेक्षा तुम्ही क्रूर झालात. कारण सीतेने हे भाव कधी केले नाहीत की रावणाने मला इतका त्रास दिला तर त्याला भरपूर पीडा व्हावी भविष्यामध्ये, त्याला अशी दुर्गती मिळावी अशी कधी भावना केली नाही. अंजनेच्या सासूने तिला घराबाहेर काढलं. किती भावना केली हो अंजनेनी की तिला दुर्गती होऊ दे, तिचं नायनाट होऊ दे, तिचं सगळं वाईट होऊ दे. म्हणजे ज्ञानीची परिणती घ्यायची पुराणांमधून आपल्याला. आपण कशी करतोय आणि एखाद्याविषयी झाला कधी कशाय झाले, वैर झालं, कधी काय मतभेद झाले तरी सुद्धा त्याच्याविषयी तेवढ्याच क्षणापुरता असेल तर सोडून द्या. पुढच्या क्षणात सुद्धा त्याला कॅरी फॉरवर्ड करायचं नाही. नाहीतर मग अनेक भवापर्यंत भेटावं लागणार आणि फेडावं लागणार. अजून
बोला बोला. पुष्पडाल मुलींचं बरोबर. पुष्पडाल मुनी सुद्धा त्या एकाक्षीच्या नादी तिच्यामध्ये जीव अडकला होता. बस तेवढाच मोह होता त्यांना, बाकी लय मोह नव्हता. मग मुनी झाले होते, मोक्षाला जायला पाहिजे होतं का नाही? इतकं जास्त वैराग्य, इतकं जास्त निर्मोहता होती. फक्त एका ठिकाणी तर मोह होता, पण तरीसुद्धा मोक्षामध्ये 0.001% मोह सुद्धा चालणार नाही. असा जीव मोक्षाला जाणार नाही. तर सगळ्या उदाहरणात कृष्ण बरोबर अंजन चोर कोणामध्ये अडकला हो? आपल्याला पण मोह असतो की त्या ह्याच्यावर वेश्यविषयी असतो. बर ठीक आहे. काय म्हणला? अंजन चोर पहिल्यांदा मोही होता. मग कोणाविषयी होता? तर त्या वेश्येला प्रसन्न करायचं होतं त्याला, म्हणून मोही झाला होता. पण नंतर मोह सोडल्याशिवाय मोक्ष मिळाला नाही. तर अशी सगळी उदाहरणं समजून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये तसा बदल करणं आवश्यक आहे. मला एखाद्याविषयी जरी अनुराग वाटला, एखाद्याविषयी द्वेष वाटला, तर स्वतःला म्हणायचं काय? अटेन्शन. आम्हा सांगतात तसं. काय हो? सावधान. मामा लग्न करताना म्हणलं ना लोकांनी तुम्हाला, सावधान म्हणले का नाही? कधी म्हणतात मामा सावधान असं कधी म्हणतात? लग्न करताना. सावधान का म्हणतात? कधी येतो ते विचारत होत्या. सावधान का म्हणायचं तिथं? का म्हणायचं सावधान? अजून वेळ आहे, चान्स. मग का शाणी झाली नाहीस? एक नाही किती जण होते हो सावधान म्हणायला. इथे एक आम्हाला फक्त गुरु भेटलेत बास. तुम्हाला किती जणांनी सावधान केलं होतं, तरी पण सगळे बेसावध होतात. कसं? तुम्ही लकी आहेत. ऐक तसं नाही. मी का नाही केला पुरुषार्थ हे बघा तुम्ही. काय केलं आपण? सगळ्यांच्या सावधानाला गुंडाळून ठेवून टाकलं. म्हणजे त्याच्याविषयी कमी पडला, पुरुषार्थ कमी पडला. मी केला नाही असं म्हणायचं. म्हणजे मी पुरुषार्थ केला नाही म्हणून पुन्हा आता त्याच्याबद्दल थोडं पश्चाताप, प्रतिक्रमण व्हायला पाहिजे की असं मला पुन्हा कुठल्याही भवामध्ये एका जीवामध्ये अडकायचं नाही. कोण तो एक जीव? नवरा असेल, बायको असेल, मुलं असतील, कोणामध्ये सुद्धा मला अडकायचं नाही. हां बरोबर. मला त्यांच्याविषयी मोह करायचा नाही म्हणून गजाबेन त्या बोल्यावरनं बाहेर पडल्या. घरातल्यांची इच्छा होती फार तीव्र, त्यांच्यावर जबरदस्ती होती की करायलाच पाहिजे म्हणून लग्न. त्यांनी अशी माळ घातली आणि त्या अंतरपाटातनंच बाहेरून निघून गेल्या. म्हणले मला त्यांच्याबरोबर संसार करायचा नाही, मला आत्म्याचं कल्याण करायचं आहे. फक्त घरातल्यांची इच्छा म्हणून मी लग्न केलं, एवढंच सांगितलं. पण आता मी तुमची नाहीच आहे. हां मी आता दुसऱ्याची आहे. आता मी म्हणजे त्यांनी आईवडिलांच्या आता ह्याच्यामध्ये राहिले नव्हते, जबरदस्तीमध्ये, बंधनामध्ये. त्यांनी सांगितलं माझं लग्न झालंय ना, माझं नाव बदललं, गोत्र बदललं, आता मी माझी मालक आहे. आणि ते तिथून बाहेर पडले. तुम्ही कधी बाहेर पडताय रोहिणी काकी? अजून नाही, थांबा जरा थोडा वेळ, असं म्हणायचं का? झालं की पोरींचं झालं सगळं, पोरांना पोरं झाली, सगळं झालं, आता बाहेर पडायला कधी निघणार? तोपर्यंत बाहेर पडत नाही जोपर्यंत चिकटलेला असतो मोह. चला एवढं पॅराग्राफ संपवायचं मला. क्योंकि हम में सिर्फ एक स्त्री भर का मोह रह गया है असं म्हणणारा सुद्धा मिथ्यादृष्टीच आहे. अरे एक भी प्राणी में ममता है तो वहाँ सारा मोक्ष मार्ग ढक गया. दर्शन मोह आहे ते एवढंच जरी असेल तरी सुद्धा विषाचा एक कण सुद्धा बास असतो कोणाला? मरणासाठी किंवा कोणाच्याही जीवाचा घात होण्यामध्ये. तसं मिथ्यात्व किंवा दर्शनमोह एवढा एक किती अणुमात्र जरी असेल तरी सुद्धा तो मोक्ष मार्गाला झाकणारा असतो.
अब तो वह धर्म के मार्ग में चलने वाला ही न रहा। धर्म की धुन में लोग काम तो बहुत बहुत कर डालते, पर जो असली बात है मोह मिटना सो धर्म है, इसको गौण क्यों करते हैं? काय म्हणले? धर्म की धुन में लोग बहुत बहुत काम कर डालते हैं. धर्माच्या नावाखाली काय काय करत नाही तुम्ही? अनेक अनेक गोष्टी करता, पर असली बात तो यह है मोह को मिटाना. याला कधी धर्म म्हटलो आपण? ह्याला कधी धर्म आहे असं वाटलंच नाही ना. धर्म म्हणजे क्रिया वाटली आहे. धर्म म्हणजे मंदिरात जाणं, पूजा करणं हे धर्म वाटतोय. स्वाध्याय करणं, उपवास करणं हा धर्म वाटतोय. पण मी आत्म्याला जाणायला पाहिजे, मी जाननहार आहे ह्याची प्रतीती निर्णय करायला पाहिजे, हा धर्म आहे कधी वाटला हो आपल्याला? इतका सोपा धर्म आहे, इतका सोपा. म्हणजे जेव्हा आम्ही प्रवेश केला ना धर्मात, त्यावेळेस आम्हाला याच परिभाषेतून आम्ही प्रवेश केला. आपल्याला उपवास करण्याची शक्ती नव्हती, किंवा लय आपल्याला असलं पूजा करा, देवळात बसा आणि असले ग्रंथ वाचून काढा, कशात रुची नव्हती. पण जेव्हा समजलं ना आत्मा भिन्न आहे, शरीर भिन्न आहे, एवढं भेदविज्ञान म्हणजे धर्म आहे, कळू दे नाही कळू दे त्यात शिरलो. म्हणून सांगतायत ना, इतकी सोपी परिभाषा आहे धर्माची. मोह मिटना सो धर्म है. इसका उद्देश्य ही नहीं है कि धर्म इसमें मिलता है. कोणाला असं वाटतच नाही की आत्म्याला जाणणं म्हणजे धर्म आहे. व्रत कर लिया, दशलक्षण कर रहे, 16 कारण कर रहे, उपवास चल रहे, शुद्ध धोती पहन कर खा रहे, कोई छुए नहीं, बस वहाँ तो याद है कि हम धर्म कर रहे हैं, पर यह याद भी नहीं रखता, इस ओर दृष्टि भी नहीं जाती कि धर्म तो मोह के विनाश का नाम है. सो हमने वह कितना विनाश कर पाया. आम्ही त्या मोहाचा नाश किती केला. और कोई तत्वज्ञान उत्पन्न करके मोह का विनाश करे और वह न कर पाए. व्रत कोणी आहे त्यांनी तत्वज्ञान भेदविज्ञान झालं, मोहाचा नाश केला, सम्यक दर्शन प्राप्त झालं, पण बहिरंगामध्ये समजा व्रत करू शकत नाही, तपश्चरण केलं नाही, तो उसका मोक्ष मार्ग में नाम है के नहीं. शिथिलाचार नाही आहे बरं का ह्याच्यातून. काय काय म्हणायचं तुम्हाला? हां, म्हणजे तुम्हाला पळवाट नाही सांगायची आहे ह्याच्यातून. फक्त सांगतायत की इथून मोक्ष मार्ग सुरू झालाय, पण नियमाने तो त्यातून प्रगती करणार पुढं. धर्म करने की चाह है तो पहली बात यह मानो कि मेरा किसी भी प्राणी में मोह न जगे. अरे छोड़ना तो है ही सब, रहेगा तो कुछ नहीं, पर यहाँ ज्ञान बल से सही बात विचार कर छोड़ दे तो आत्मानुभव करते रहेंगे, वह सत्य आनंद मिलता रहेगा. ज्या क्षणाला निर्णय करणार आहे त्या समयापासून आनंद सुरू झाला. मोह के त्याग में धर्म है और उसकी अपने में परख कर ले. अगर आपका धन आपके परिजनों पर ही खर्च हो पाता है, आपके ममता के साधनों में ही खर्च हो पाता है, अन्य के लिए एक पैसे की भी गुंजाइश नहीं, इतना कठिन जिसके जड़ वैभवों में लगाव है, उसे आप क्या कहेंगे? काय करता हो तुम्ही? एका मनुष्याला विचारलं, दान करता का? म्हटला हो. म्हटला भरपूर दान करतो, सगळं माझ्या मुलांना देतो. म्हटला काय केलं? दान केलं का नाही? मामा दान करता का? दान करता का? आवाज घुमतोय, त्यांना जवळ बसवायचं. दान करता का? दान का? कोणाला करायचं, किती करायचं, कोणाला करायचं? कुठून आणायचं? दान करायला पैसे लागतात, तर माझ्याकडे पैसे नाही. होय, सगळंच दान केलं म्हणा की मग. सगळं दान केलं म्हणा. माझ्याकडे काहीही नाही. माझ्याकडे काही नाही म्हणजे मंदिरात किंवा कोणाला द्यायचं असेल तर तेवढं दे बाबा. बर, छान. आपल्याजवळ काय ठेवलं नाही म्हणजे दान केलंय, आपली दृष्टी नाही त्या मोहामध्ये, असं त्यांनी सांगतायत की मी दान केलं, पण ते धन जर घरातच राहिलं तर त्याला दान पण म्हणता येत नाही. मोही ही कहेंगे की जड़ वैभवों में लगाव है.
धर्मात्मा तो न कहेंगे, मोह का त्याग करे तो धर्म है, मोह का विलास बनाए तो धर्म नहीं है, चाहे ऊंचे से भी ऊंचे कठिन तपस्शरण कोई कर ले, पर यदि मोह है तो वहाँ धर्म नाही है. काय म्हणले वाक्य? जर मोह आहे तर तिथं धर्म नाहीच. आपली ओळख करा स्वतःची आत्ता की मी निर्मोह आहे का मोही आहे, मी धर्मपरायण आहे का अजून अधर्मातच आहे. म्हणजे धर्माची सुरुवातच झाली नाही ज्यांनी अजून स्वतःला जाणलं नाही. म्हणून सांगतात पहिली पायरी आहे मोक्ष मार्ग की प्रथम सीडी या बिन ज्ञान चरित्रा. म्हणजे पहिली स्टेपच ही आहे धर्माची. काय? मी आत्मा आहे हे भेदविज्ञान करा, जाणा, तर तिथून तुम्हाला खरी शांती प्राप्त होणार. म्हणजे जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात जिथं आपण अशांत होतो, जिथं मोही होतो, दुःखी होतो, पण अशा प्रसंगातून पण सोडवायला आपल्याला हा भेदविज्ञानाचा संस्कारच कार्य करतो. त्यासाठी एक काय सांगितली कथा की एक स्त्री असती आणि ती खूप सुंदर असते दिसायला आणि त्याचा तिचा नवरा असतो तो साधारण कुंभार असतो. तर त्या कुंभाराला पैसा असा थोडाच मिळत असतो काम करून म्हटल्यावर, पण ती खुश असते त्याच्याबरोबर, काय प्रॉब्लेम नसतो. पण त्या गावात असतो एक सेठजी जो सावकार टाईप, पैसे देणारा इतरांना वगैरे, आणि चालाक असतो तो खूप, आणि त्याची दृष्टी सारखं कुठल्याही स्त्रीवर असते. स्त्री लंपट असतो तो. आणि एक दिवस तो रस्त्यावरून जात असताना त्याची दृष्टी ती पाणी भरत असते, पाणी घेऊन जात असते घरी, तर तिच्यावर पडली. आणि तो विचारतो की ही कोण आहे, कुठली आहे, माझ्यापासून कशी काय दूर राहिली, माझ्या नजरेपासून. आणि त्यांनी सांगितलं आपल्या वर्करना, आपल्या हाताखालच्या माणसांना की तिला माझ्यापर्यंत पोचवा कसंही करून. मग त्यांनी सांगितलं की तिचा नवरा खूप शीलवान आहे, खूप सज्जन आहे, त्याच्याबद्दल लोकांना खूप आदर आहे किंवा मान्यता आहे लोकांमध्ये की तो खूप चांगल्या वृत्तीचा आहे, ती काय तुम्हाला मिळायची नाही. पण हा म्हणला की काही पण करा पण त्याला मिळवायचं. मग त्यांनी काय केलं, एक दिवस त्याला घरी बोलवलं कुंभाराला आणि त्याला एक चॅलेंज दिलं. म्हणला की मी असं नाव ऐकलं आहे तुझं की खूप तू चांगले बनवतोस मातीची भांडी वगैरे, तर तू काय कर, मला असं एक भांडं बनवून दे की जे मातीचं भांडं की जे पाण्यात बुडणार नाही. मग तो म्हणला, हसला आणि म्हणला की असं थोडी होणार आहे, मातीचं भांडं आहे कुठलंही असू दे ते पाण्यात गळणारच, बुडणारच. तर ते म्हणाले, राजा नाही, तुला हे चॅलेंज करावंच लागेल, स्वीकार करावं लागेल, पूर्ण करावं लागेल. नाही केला तर तुला मृत्यूदंड, नाही मी जी देईल ती शिक्षा तुला भोगावी लागेल. मग तो म्हटला असं मी कधी बघितलं नाही आहे. मग तो म्हणतो की माझ्या पूर्वजांच्या काळी अशी खूप भांडी होती की जी मातीची असून पण तरंगायची, मग अशी खानदानी भांडी भरपूर होती, तर तसं मला तू बनवून दे. नाही बनवू शकला तर 3 दिवसाचा तुला टाईम, नाही बनवू शकला तर मी जे मागेल ते मला द्यायचं. मग तो घरी आला आणि विचार करतोय की म्हणला मी ह्याच्याबरोबर कधी काय माझा संबंध नाही आहे आणि असं का माझ्याशी वागतोय. मग तो आपलं बसून विचार करतोय की ह्याला का असे विचार आले, का आले करत करत तो स्त्रीच्या विचारापर्यंत आला आणि त्याला कळलं की याची दृष्टी स्त्रीवर पडली असणार आहे, म्हणून त्यांनी मला असं काम दिलंय. मग तो आता घाबरण्यापेक्षा जाऊन स्त्रीला सांगतो असं की असं झालंय. मग ती स्त्री खूप हुशार असते आणि तिने सांगितलं तुम्ही काय काळजी करू नका, मी सांगते तसं वागा. आणि ती सांगते त्याला काय करायचं ते. तो दुसऱ्या दिवशी सकाळी गेला त्या सेठजींकडं आणि म्हणला की ठीक आहे तुमची इच्छा आहे तर मी बनवतो, फक्त माझी एवढी अट आहे की मला तुमच्या पूर्वजांचे जी भांडी होती ना त्यातलं एक भांडं मला बघायला द्या की जेणेकरून मी त्यापेक्षा उत्कृष्ट प्रतीचं भांडं बनवू शकेन. आणि असं म्हटल्यावर तो घाबरला ना आता, कारण तसलं काय नव्हतंच त्याच्याजवळ. म्हणला की हे असलं काय मला काय सांगायचं नाही, मागायचं नाही, तुला कर म्हणलंय ना तू करायचं. आणि मग ते त्याला समजलं आपल्यावर उलट ते म्हटल्यावर त्याला हाकलून लावलं. म्हणला तू काय पण कर आणि 3 दिवसात करून दे असं सांगितलं त्याला. मग आता इकडनं काम होईना म्हटल्यावर त्यांनी परत दुसरी शक्कल लढवली आणि सांगितलं की ती काय करतीये स्त्री, याच्याबद्दल
या सेठजींबद्दल अपमानास्पद काहीतरी बोलली असं सांगितलं त्या ह्याच्यामध्ये सगळ्या गावामध्ये. आणि असं म्हटल्यावर तो चिडला. ॲक्च्युली सगळं अफवा होती, पण असं ती कसं बोलू शकते म्हटल्यावर तिच्याबद्दल कारवाई करायला पाहिजे असं सगळं म्हणून तो तिला कसं तरी करून मिळवायचा हा प्रयत्न होता. मग त्यातून परत अजून त्यांनी काय काय भरपूर अटी घातल्या, मला आत्ता लक्षात येईना, मी बघून सांगते उद्या. म्हणजे त्यातून ती कशी बाहेर पडली, कशी तिने आपल्या ज्ञानाचा वापर केला, कशासाठी? मोह आहे तो त्रास देतो, म्हणून निर्मोह स्वभावाला जाणा. ओम. न्यायक स्वरूपोहम जीवोहम. ओम. विसर्जन. नमो